Hello students, welcome to the next part of the chapter alcohol, phenol and ether. In this video lecture, I am going to talk about the chemical properties of alcohols and phenols. In the previous video lecture, we have seen the physical properties of alcohols and phenols. आता या ठिकाणी आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अल्कोहोल आणि फेनॉलच्या स्टडी करायच्या आहेत. तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी लॅबोरेटरी टेस्ट जे आहेत, लॅबोरेटरीमध्ये कोणत्या टेस्ट परफॉर्म केले जातात त्या टेस्ट जे आहेत त्या किंवा केमिकल प्रॉपर्टीज जे आहेत त्या आपल्याला या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे. आता पहिली जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे लिटमस टेस्ट. तर लिटमसमध्ये त्या ठिकाणी दोन प्रकार असतात, एक रेड लिटमस आणि दुसरा जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी ब्ल्यू लिटमस. आता यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी हे अल्कोहोल्स किंवा फेनॉल जे आहेत हे त्या ठिकाणी लिटमस पेपरकडे काय बिहेव करतात किंवा त्या ठिकाणी तुमचा अल्कोहोल असेल किंवा फेनॉल असेल त्या ठिकाणी काय दाखवतात. लिटमस पेपर जे आहेत ते काय करतात तर ॲसिड आहे का बेस आहे तुमचं सोल्युशन किंवा त्या ठिकाणी कंपाऊंड हे डिसाईड करतात. मग या ठिकाणी हे ॲक्युअस सोल्युशन अल्कोहोल आणि फेनॉलचं त्या ठिकाणी घेतलं जातं आणि हे ॲक्युअस सोल्युशनमध्ये रेड लिटमस आणि ब्ल्यू लिटमस जो आहे तो अल्कोहोलच्या किंवा फेनॉलच्या डीप केला जातो आणि कलर चेंज होतो आहे का नाही तो आपण त्या ठिकाणी चेक करतो. आता या ठिकाणी जर आपण अल्कोहोलचं सोल्युशन घेतलं, ॲक्युअस सोल्युशन घेतलं आणि त्या अल्कोहोलच्या ॲक्युअस सोल्युशनमध्ये जर आपण हे लिटमस पेपर डीप केले तर लिटमस पेपरवरती त्या ठिकाणी कुठलाही इफेक्ट होत नाही. त्यामध्ये त्या ठिकाणी नायदर ब्ल्यू ऑर रेड लिटमस चेंजेस हे कलर, म्हणजे त्या ठिकाणी ब्ल्यू लिटमस किंवा त्या ठिकाणी रेड लिटमस याचा कलर जो आहे तो कलर चेंज होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी ॲक्युअस सोल्युशन अल्कोहोल असेल ते अल्कोहोल त्या ठिकाणी न्यूट्रल नेचरचं राहते, ते त्या ठिकाणी ॲसिडसुद्धा नाही आणि बेससुद्धा नाही लिटमस पेपरच्या टेस्टला. ठीक आहे. देन पण ज्यावेळेस आपण ॲक्युअस सोल्युशन कशाचं घेतो तर फेनॉलचं घेतो. ॲक्युअस सोल्युशन त्या ठिकाणी फेनॉलचं घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, हे ॲक्युअस सोल्युशन फेनॉलच्या त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी रेड लिटमस किंवा ब्ल्यू लिटमस त्या ठिकाणी डीप करतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस आपण ब्ल्यू लिटमस त्याच्यामध्ये डीप करतो सोल्युशनमध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी ब्ल्यू लिटमस जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा कलर जो आहे तो त्या ठिकाणी रेड होतं. म्हणजे त्या ठिकाणी इंडिकेट काय करतं तर हे फेनॉल जे आहे ते फेनॉल त्या ठिकाणी ॲसिडिक नेचरचं आहे, पण हे वीक ॲसिडिक नेचरचा फेनॉल आहे, हे लक्षात ठेवा. पहिला आपण बघितलं अल्कोहोल त्या ठिकाणी आहे जे ॲक्युअस सोल्युशन. ठीक आहे, इथं मी पॉईंट राईट करतो वाटल्यास थोडक्यात. ॲक्युअस सोल्युशन ऑफ अल्कोहोल, ॲक्वियस solution of alcohol is neutral to litmus. त्याच्या खाली वाटल्यास मी इंडिकेशन देतो, नायदर ब्ल्यू nor red, neither blue nor red litmus changes a color, हे झालं त्या ठिकाणी अल्कोहोलचे. ॲक्युअस सोल्युशन ऑफ अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस, नायदर ब्ल्यू नॉर रेड लिटमस चेंजेस ए कलर. ठीक आहे. आता दुसरा जो आहे तो त्या ठिकाणी फेनॉलच्या केसमध्ये, बट ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेनॉल टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. Thus, phenol have acidic character. ठीक आहे. साधं सिम्पल टेस्ट आहे, विचारलाच क्वेश्चन याच्यावरतीच तर तुम्हाला त्या ठिकाणी CET नीटला किंवा JEEला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. लिटमस पेपरकडे त्या ठिकाणी ॲक्युअस सोल्युशन असेल अल्कोहोलचं किंवा फेनॉलचं त्या ठिकाणी कसं बिहेव करतं किंवा त्या ठिकाणी कोणतं कॅरेक्टर डिफाईन करतं हे त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो.
मग त्यामध्ये पहिला पॉईंट, ॲक्युअस सोल्युशन अल्कोहोलचं न्यूट्रल राहतं, रेड लिटमस असेल किंवा तुमचा ब्ल्यू लिटमस असेल त्याचा कलर चेंज होत नाही, म्हणजे ते ॲसिडिकसुद्धा नाही आणि बेसिकसुद्धा नाही, ते सोल्युशन न्यूट्रल आहे. आणि ज्यावेळेस ॲक्युअस सोल्युशन फेनॉलचं आपण घेऊ त्यामध्ये त्या ठिकाणी ब्ल्यू लिटमस ज्यावेळेस आपण रेड डीप करू त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा कलर जो आहे तो कलर चेंज होतो आणि रेड कलर जो आहे तो रेड कलर त्या ठिकाणी ॲपियर होतं. म्हणजेच हे इंडिकेट काय करतं, तर फेनॉल जे आहे ते फेनॉल ॲसिडिक कॅरेक्टर जे आहे ते ॲसिडिक कॅरेक्टर शो करते. ही झाली पहिली प्रॉपर्टी, साधी सोपी प्रॉपर्टी आहे बघा. ठीक. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन जे आहे ती म्हणजे रिॲक्शन विथ बेसेस. आता ह्या अल्कोहोल्स असतील किंवा फेनॉल्स असतील त्याची त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे ते बेस बरोबर किंवा बेसिस बरोबर रिॲक्ट होताना ॲक्च्युअली त्या ठिकाणी काय होतं हे आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यामध्ये पहिली रिॲक्शन जे आहे रिॲक्शन ऑफ फेनॉल विथ बेस, फेनॉलची रिॲक्शन जी आहे ती बेस बरोबर त्या ठिकाणी काय होते हे आपल्याला बघायचं आहे. आता याच्या अगोदर आपण बघितलं आहे काय वरच्या टेस्टमध्ये लिटमस टेस्टमध्ये हा फेनॉल जो आहे तो फेनॉल त्या ठिकाणी एक बेस आहे, सॉरी हा फेनॉल जो आहे तो फेनॉल हा त्या ठिकाणी काय आहे तर वीक ॲसिड आहे. इथं आपण डिफाईन केलं आहे दच फेनॉल हॅव ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणजेच हा फेनॉल जो आहे तो फेनॉल हा त्या ठिकाणी व्हेरी वीक बेस असतो. मग हा व्हेरी वीक बेस हे कशावरून डिसाईड केलं तर त्या ठिकाणी ह्या रिॲक्शन्सवरून त्या ठिकाणी डिफाईन केले. कुठल्या तर ह्या फेनॉलच्या रिॲक्शन जे आहेत हे त्या ठिकाणी बेसेस बरोबर कॅरीड आउट केले जातात. मग आता यामध्ये जर बघितलं एक स्ट्रॉंग बेस आणि एक वीक बेस, याच्याबरोबर त्या ठिकाणी जनरल काय केलं जातं चेक केलं जातं तो त्या ठिकाणी ॲसिडिक आहे का बेसिक ॲसिडिक आहे का त्याचं नेचर हे चेक केलं जातं. आता यामध्ये जर बघितलं तर स्ट्रॉंग बेस जो आहे तो स्ट्रॉंग बेस त्या ठिकाणी NaOH त्याच्याबरोबर त्या ठिकाणी फेनॉलला ट्रीट केलं जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी वीक बेस त्यामध्ये घेतला जातो तो म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. मग NaHCO3 बरोबर रिॲक्शन जर केली फेनॉलची तर त्या ठिकाणी रिॲक्शन कॅरीड आउट होत नाही. म्हणजे वीक बेस बरोबर हे त्या ठिकाणी तुमचं फेनॉल जे आहे ते फेनॉल रिॲक्ट होत नाही, तिथं रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन कॅरीड आउट होत नाही, कारण की फेनॉल हा त्या ठिकाणी वीक ॲसिड आहेच ऑलरेडी. मग वीक बेस बरोबर त्या ठिकाणी तो रिॲक्ट होणार नाही. मग आता स्ट्रॉंग बेस घेतला तर त्या ठिकाणी काय होतं हे बघायचं आहे. जर आपण त्या ठिकाणी फेनॉल घेतलं आणि त्याला स्ट्रॉंग बेस बरोबर ट्रीट केलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय होत होतं तर हे फेनॉल जे आहे ते फेनॉल रिॲक्ट होते आणि रिॲक्ट होऊन त्या ठिकाणी हे सोडियम फेनॉक्साईड त्याच्यामध्ये फॉर्म होते. मग त्या ठिकाणी काय म्हणता येईल वीक बेस बरोबर हा फेनॉल रिॲक्ट होत नाही, पण स्ट्रॉंग बेस बरोबर मात्र त्या ठिकाणी हा रिॲक्ट होते. मग स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्ट होत असेल तर त्या ठिकाणी हा तुमचा बेस जो आहे तो बेस त्या ठिकाणी सॉरी हे ॲसिड जे आहे ते फेनॉल हे त्या ठिकाणी काय राहणार वीक ॲसिड राहणार, व्हेरी वीक ॲसिड, कारण की वीक बेस बरोबर तो रिॲक्ट होत नाही, पण मात्र स्ट्रॉंग बेस बरोबर तो त्या ठिकाणी रिॲक्ट होतो. कॉम्बिनेशन कसे असतात वीक ॲसिड हे स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्ट होतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी वीक बेस जो आहे तो वीक बेस त्या ठिकाणी स्ट्रॉंग बेस बरोबर त्या ठिकाणी वीक बेस जो आहे तो त्या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो. लक्षात ठेवा ही कॉम्बिनेशन्स आहेत. मग त्या ठिकाणी हे तुमचा वीक बेस आहे तो त्या ठिकाणी सॉरी वीक ॲसिड आहे फेनॉल जे आहे ते त्या ठिकाणी वीक ॲसिड आहे आणि ते रिॲक्ट होताना कशाबरोबर रिॲक्ट होणार त्या स्ट्रॉंग बेस बरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट होणार, वीक बेस बरोबर रिॲक्ट होणार नाही. ठीक आहे. आणि ज्यावेळेस हे फेनॉक्साईड फॉर्म होतं म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर हा फेनॉल जो आहे तो फेनॉल रिॲक्ट होतो त्यावेळेस त्या ठिकाणी सोडियम फेनॉक्साईड जे ते सोडियम फेनॉक्साईड फॉर्म होतं. पण त्याच्यामध्ये जर बघितलं हे फेनॉल जे आहे ते पुन्हा रिप्रेसिपिटेट होतं. कधी तर त्याचं ॲसिडिफिकेशन केल्यानंतर कशाबरोबर तर डायल्यूट ॲक्युअस HCl बरोबर त्या ठिकाणी ॲसिडिफिकेशन केलं तर फेनॉल जे ते पुन्हा रिप्रेसिपिटेट होतं. हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. 1 बाय 1 पॉईंट्स मी त्या ठिकाणी राईट करतो. ठीक आहे. पहिला पॉईंट आपण डिफाईन केलं मग अशी सांगितला होता तो काय तर फेनॉल जे आहे ते फेनॉल त्या ठिकाणी व्हेरी वीक ॲसिड आहे. ठीक आहे. फेनॉल इज व्हेरी वीक ॲसिड, वीक ॲसिड फेनॉल जे आहे ते फेनॉल त्या ठिकाणी हे वीक ॲसिड आहे. ठीक आहे. दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये फेनॉल कॅनॉट रिॲक्ट्स विथ फेनॉल कॅनॉट reacts with NaHCO3 but reacts with NaOH sodium
हायड्रॉक्साईड म्हणजे हे तुमचं फेनॉल असेल, हे फेनॉल रिॲक्ट होताना त्या ठिकाणी NaHCO3 याच्याबरोबर त्या ठिकाणी रिॲक्शन दाखवत नाही, नो रिॲक्शन. पण हे जे फेनॉल जे आहे हे फेनॉल डिझॉल्व केलं जातं कशामध्ये, तर NaOH मध्ये डिझॉल्व केलं जातं. आणि ज्यावेळेस NaOH मध्ये डिझॉल्व केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी हे काय प्रोड्यूस करतं, सोडियम फेनॉक्साईड. सोडियम फेनॉक्साईड जे आहे ते फॉर्म करते अँड वॉटर जे आहे ते वॉटर त्याच्यामध्ये फॉर्म केलं जातं. ठीक आहे. आता रिॲक्शन बघा, त्याच्यामध्ये हा फेनॉल आहे OH आणि रिॲक्शन कशाबरोबर आहे त्याची, तर NaOH बरोबर. देन ज्यावेळेस रिॲक्शन होईल त्यावेळेस हे सोडियम फेनॉक्साईड जे ते सोडियम फेनॉक्साईड त्याच्यामध्ये फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये फॉर्म होते. पुन्हा याची रिॲक्शन जे आहे हे प्लस H2 मी इथं डिफाईन करतो H2. पुन्हा ह्याचं त्या ठिकाणी हायड्रोलायसिस केलं की पुन्हा हायड्रोलायसिस नाही, या ठिकाणी ॲसिडिफिकेशन केलं किंवा हायड्रोलायसिस म्हटलं तरी चालेल, ॲसिडिफिकेशन केलं की पुन्हा त्या ठिकाणी हे फेनॉल जे आहे ते फेनॉल रिजनरेट होतं. याच्यामध्ये ही स्टेप आहे याच्यामध्ये बघा. या दोन्ही पण स्टेप्स लक्षात घ्या. पहिल्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी हे सोडियम फेनॉक्साईड जे ते सोडियम फेनॉक्साईड फॉर्म होतं आणि पुन्हा त्या ठिकाणी ॲक्युअस HCl बरोबर त्या ठिकाणी ट्रीट केलं की पुन्हा त्या ठिकाणी हे फेनॉल जे ते फेनॉल रिजनरेट होतं. इथं या रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी काय इंडिकेट केलं जातं आहे, ज्यावेळेस तुम्ही बेसबरोबर रिॲक्ट करताय, ठीक आहे, हे जे आहे फेनॉल ज्यावेळेस बेसबरोबर रिॲक्ट करतात त्यावेळेस साल्ट फॉर्म होते. म्हणजे त्या ठिकाणी ॲसिड आणि बेस ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या ठिकाणी साल्ट जे ते साल्ट फॉर्म होते. सोडियम फेनॉक्साईड जे ते सोडियम फेनॉक्साईड फॉर्म होते. पुन्हा ह्या साल्टची रिॲक्शन ही ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी HCl बरोबर किंवा ॲसिड बरोबर करतो त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी हा तुमचा ओरिजिनल जे आहे ते ओरिजिनल ॲसिड जे आहे ते त्याच्यामध्ये तयार होते. रिजनरेट जे आहे ते रिजनरेट होतं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ही झाली सेकंड रिॲक्शन विथ बेसेस. त्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघितला कुठला, रिॲक्शन ऑफ फेनॉल विथ बेस. पुन्हा एकदा मी रिवाईज करतो पॉईंट्स बघा. फेनॉल हा त्या ठिकाणी वीक ॲसिड आहे. ठीक आहे. फेनॉल इज अ व्हेरी वीक ॲसिड. त्यामध्ये जर बघितलं तर हा तुमचा वीक बेस जो आहे त्या वीक बेस बरोबर तो रिॲक्ट होत नाही. पण स्ट्रॉंग बेस जो आहे तर त्या स्ट्रॉंग बेस बरोबर मात्र त्या ठिकाणी रिॲक्ट होते. याच्यावरून त्या ठिकाणी इंडिकेट काय केलं जातं आहे, तर फेनॉल हे त्या ठिकाणी व्हेरी वीक ॲसिड आहे हे त्या ठिकाणी इंडिकेट केलं जाते. सेकंड त्यामधली रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स विथ बेस. हे अल्कोहोल जे ज्यावेळेस बेस बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी काय इंडिकेट करते हे आपल्याला बघायचं आहे. आता हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्या ठिकाणी ॲक्युअस सोडियम बायकार्बोनेट बरोबर सुद्धा रिॲक्ट होत नाही आणि ॲक्युअस सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर सुद्धा त्या ठिकाणी रिॲक्ट होत नाही. म्हणजे वीक बेस असेल किंवा त्या ठिकाणी स्ट्रॉंग बेस असेल या दोन्हींबरोबर त्या ठिकाणी हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल रिॲक्ट होत नाही. म्हणजेच हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्या ठिकाणी काय आहे तर न्यूट्रल नेचरचं आहे. ते ॲसिडिकसुद्धा नाही आणि बेसिकसुद्धा नाही. याच्या अगोदर आपण बघितले लिटमस टेस्टला सुद्धा तिथं त्या ठिकाणी टेस्ट जे आहे ती न्यूट्रलच दाखवलेली आहे. तिथंसुद्धा त्या ठिकाणी रेड लिटमस आणि ब्ल्यू लिटमस त्याच्यामध्ये चेंजेस होत नव्हता कलरमध्ये. इथंसुद्धा त्या ठिकाणी स्ट्रॉंग बेस असेल किंवा वीक बेस असेल त्याच्याबरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट होत नाही. म्हणजे अल्कोहोल जे ते अल्कोहोल त्या ठिकाणी न्यूट्रल नेचरचं आहे. जनरली त्या ठिकाणी हे न्यूट्रल नेचरचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. देन आता ह्यामध्ये जर बघितलं तर हे अल्कोहोलसुद्धा थोडंसं ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतं. ॲज लाईक फेनॉल एवढं स्ट्रॉंग दाखवलं जात नाही, पण हे जे आहे ते व्हेरी वीक ॲसिड म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट करतं. मग हे कधी ॲक्ट करतं, ज्यावेळेस हे अल्कोहोल जे आहेत हे अल्कोहोल्स आपण त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मेटल जे असतील त्या ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर ट्रीट करू त्यावेळेस त्या ठिकाणी याच्यामध्ये हे ॲक्टिव्ह मेटल्स कोणते राहतात तर पोटॅशियम असेल किंवा अल्कल मेटल्स त्याच्यामध्ये पोटॅशियम असेल, सोडियम असेल किंवा त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मेटलमध्ये ॲल्युमिनियम असो त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊन त्या ठिकाणी अल्कॉक्साईड जे मेटल अल्कॉक्साईड जे ते त्या ठिकाणी
फॉर्म केलं जातं. हे अल्कॉक्साईड फॉर्म केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, तर त्याच्यामध्ये ब्रिस्क इफरवेसेन्स फॉर्म होतात. हायड्रोजन गॅस ज्यावेळेस लिबरेट होतं, म्हणजेच हे ज्यावेळेस अल्कोहोल रिॲक्ट होतात ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर, त्यावेळेस त्या ठिकाणी रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अल्कॉक्साईड फॉर्म होतं आणि अल्कॉक्साईड फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस जो आहे तो हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होत होता. त्यामुळे त्या ठिकाणी ब्रिस्क इफरवसेन्स जे आहेत ते इफरवसेन्स त्या ठिकाणी हायड्रोजन गॅसचे फॉर्म होतात. म्हणजे हे जे आहे ते हे इंडिकेट काय करतं, तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक OH ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हे त्या ठिकाणी इंडिकेट करतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्या ठिकाणी वीक ॲसिड म्हणून व्हेरी वीक ॲसिड म्हणून त्या ठिकाणी बिहेव्स करतं. कधी तर ह्या ॲक्टिव्ह मेटल्सबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर. हा त्याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे. जनरली हे अल्कोहोल जे ते अल्कोहोल्स त्या ठिकाणी न्यूट्रल असतात, पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मेटल्स जे असतील त्या ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या ठिकाणी ते ॲसिड म्हणून बिहेव्स करतात, पण व्हेरी वीक ॲसिड ॲज कम्पेअर टू फेनॉल. ॲसिडिक कॅरेक्टर हे जर बघितलं अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी निग्लिजिबल राहतं, एकदम कमी प्रमाणात राहतं, पण फेनॉल मात्र त्या ठिकाणी ॲसिडिक कॅरेक्टर हे अल्कोहोलपेक्षा जास्त दाखवतं. ते पुढे गेल्यानंतर आपल्याला डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन बघायचंच आहे. पुढे आपल्याला तो पार्ट येणारच आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी एक्सप्लेन केला जाईल. ठीक आहे. मग यामध्ये मी पॉईंट जे आहेत ते पॉईंट्स राईट करतो बघा. पहिला पॉईंट जो आहे, अल्कोहोल डू नॉट reacts with aqueous NaHCO3 and aqueous NaOH. Alcohol do not react with aqueous NaHCO3 and aqueous NaOH. ठीक है. hence they are neutral. Hence they are neutral. Second point, alcohol shows very weak acidic character when alcohol reacts with active metals like sodium, potassium or aluminium. Sodium, potassium or aluminium. When alcohol reacts with active metals like sodium, potassium or aluminium, it gives sodium, potassium or aluminium alkoxide. Sodium, potassium or aluminium alkoxide with brisk effervescence of हायड्रोजन गॅस H2 गॅस. ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा, हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे ROH, अल्कोहोल आहे. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी याला रिॲक्ट करू कशाबरोबर, तर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर घेता मी ट्वाईस येणे घेतलेलं आहे. आता ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर रिॲक्ट केल्यानंतर इथं पण मी घेताना ट्वाईस कमांड देतो, कारण की डायहायड्रोजन गॅस लिबरेट होणार आहे. एकच मॉलिक्यूल घेतला तर एकच हायड्रोजन ॲटम बाहेर पडेल, म्हणून आपण ते घेताना किती घेतलेत, 2
त्या ठिकाणी अल्कोहोलचे मोलिक्युल आणि 2 सोडियम ॲटम किंवा ॲक्टिव्ह मेटल जे आहेत ते ॲक्टिव्ह मेटल्स यामध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. आता यामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस हे रिॲक्ट होतात, रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय फॉर्म होईल, ट्वाईस RO मायनस आणि तुमचा ॲक्टिव्ह मेटल जे आहे त्याच्यावरती चार्ज कोणता येणार आहे, प्लस चार्ज, हे त्याच्यामध्ये फॉर्म होईल. काय फॉर्म झालं, तो सोडियम अल्कोऑक्साईड जे ते त्याच्यामध्ये फॉर्म झालं. सोडियम अल्कोऑक्साईड अलॉंग विथ दॅट H2 गॅस जो आहे तो H2 गॅसचे इफर्वसेन्स जे आहे ते इफर्वसेन्स फॉर्म होतात, म्हणजे H2 गॅस त्याच्यामधून लिबरेट होते. ही झाली त्या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी. हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्या ठिकाणी व्हेरी वीक ॲसिड म्हणून बिहेव्स करेल ज्यावेळेस हे ॲक्टिव्ह मेटल जे आहेत त्या ॲक्टिव्ह मेटल्स त्याच्याबरोबर रिॲक्ट होतील, त्यावेळेस त्याच्यामधून हा डायहायड्रोजन गॅस जो आहे तो डायहायड्रोजन गॅस लिबरेट होते. देन मग या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो CETला नीटला, तो म्हणजे लिबरेशन कशाचं होतं आहे, लिबरेशन कशाचं होतं आहे, तर हायड्रोजन गॅसचं लिबरेशन होतं आहे गॅस. मग हा जो हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आहे हा कशासाठी वापरला जातो, यूज्ड टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक OH group in a molecule. ठीक आहे. हे त्याच्यामध्ये त्याची इंडिकेशन आहे. ज्यावेळेस अल्कोहोल आपल्याला चेक करायचं असेल आहे का नाही, तर त्या ठिकाणी सिम्पली ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट केलं जातं ते सोल्युशन, आणि जर त्याच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट असेल किंवा ते कंपाऊंड जर अल्कोहोलिक असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामधून हे इफर्वसेन्स आपल्याला बघायला मिळणार. कशाचे, तर या हायड्रोजन गॅसचे इफर्वसेन्स त्याच्यामधून बघायला मिळणार. ठीक आहे. पुन्हा एकदा पॉईंट बघा, पुन्हा एकदा रिवाईज करतोय. अल्कोहोल डू नॉट रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस ॲज वेल ॲज वीक बेस NaHCO3 आणि NaOH याच्याबरोबर तो रिॲक्ट होत नाही, म्हणजेच अल्कोहोल हे न्यूट्रल नेचरचं आहे. पण व्हेरी वीक ॲसिडिक कॅरेक्टर कधी दाखवतं, ज्यावेळेस त्या ठिकाणी हे अल्कोहोल्स ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या ठिकाणी हे व्हेरी वीक ॲसिड म्हणून बिहेव्स करतात, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा डायहायड्रोजन गॅस जो आहे तो डायहायड्रोजन गॅस इंडिकेट काय करतो, तर हे जे आहे ते कंपाऊंड हे कशाचं आहे, तर अल्कोहोलचं आहे, हे त्या ठिकाणी इंडिकेट करतो. हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे, तो लक्षात ठेवा. एक रिॲक्शन आपण बघूया, कारण की रिॲक्शनवरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. रिॲक्शनमध्ये क्वेश्चन कसाही विचारलं जाईल. ठीक आहे. आता यामध्ये मी घेताना एक अल्कोहोलचा मोलिक्यूल घेतला आहे C2H5OH. कुठला अल्कोहोल आहे, इथाइल अल्कोहोल आहे, इथाइल अल्कोहोल. देन याची रिॲक्शन मी कशाबरोबर करतोय, तर ॲक्टिव्ह मेटल पोटॅशियम त्या ठिकाणी घेतलेला आहे, आणि ज्यावेळेस पोटॅशियम बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळेस त्या ठिकाणी काय फॉर्म होईल, कुठला अल्कोऑक्साईड फॉर्म होईल, याच्यावरती मायनस चार्ज याच्यावरती प्लस चार्ज. कुठला अल्कोऑक्साईड फॉर्म होईल बघा या ठिकाणी, कुठला फॉर्म होईल, पोटॅशियम अल्कोऑक्साईड. याला काय म्हणायचं, पोटॅशियम अल्कोऑक्साईड. आता हे पोटॅशियम अल्कोऑक्साईड जे पोटॅशियम अल्कोऑक्साईड हे फॉर्म होते, पण अलॉंग विथ दॅट इथले हे 2 हायड्रोजन ॲटम बाहेर पडणार. ट्वाईस कमांड दिलेले आहे, हे 2 हायड्रोजन ॲटम ज्यावेळेस बाहेर पडतील त्यावेळेस H2 गॅस जो आहे तो H2 गॅस त्याच्यामधून लिबरेट होतं. सिक्वेन्स ऑफ रिॲक्शनमध्ये तुम्हाला ही रिॲक्शन दिली जातं बघा. ही एक रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इतर टॉपिकमध्ये ही पुन्हा रिॲक्शन बघायची आहे, तिथे येणारच आहे संदर्भ, त्यामुळे आत्ताच अंडरस्टँड करून घ्या. ज्यावेळेस अल्कोहोल रिॲक्ट होतात ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी अल्कोऑक्साईड जे ते अल्कोऑक्साईड ॲक्टिव्ह मेटलचं फॉर्म होतं. हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा की पॉईंट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन्स असतात जे एक्झाममध्ये, त्याच्यामध्ये ही एक रिॲक्शन दिली जाते सिक्वेन्समध्ये. ठीक आहे. ही झाली आपली सेकंड रिॲक्शन. कशामधली, मेन रिॲक्शन आपली बघा कुठली चालू होती, रिॲक्शन विथ बेसेस. कशाच्या, तर फेनॉल आणि तुमचा अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोलच्या रिॲक्शन आपण त्या ठिकाणी कशाबरोबर बघितल्या, तर बेस बरोबर रिॲक्शन बघितलेली आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही पण रिॲक्शन बघा. ठीक आहे. पुढची रिॲक्शन त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल, म्हणजेच त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फेनॉलची कोणते हे आपल्याला बघायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट, डिस्टिंग्विशिंग टेस्ट जे हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचे.
अल्कोहोल आणि फेनॉल याला डिस्टिंग्विश कसं केलं जातं, त्यामध्ये अल्कोहोल कोणतं आणि फेनॉल कोणतं हे कसं ओळखलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. आता हे ॲक्शन ऑफ न्यूट्रल FeCl3 ऑन फेनॉल हे मी तिथं डिफाईन केले बघा, इथं या ठिकाणी ॲक्शन ऑफ न्यूट्रल FeCl3 ऑन फेनॉल, आणि इकडं सुद्धा डिफाईन केलं ॲक्शन ऑफ न्यूट्रल FeCl3 ऑन अल्कोहोल. मग हे त्या ठिकाणी काय करते तर न्यूट्रल सोल्युशन FeCl3चं हे त्या ठिकाणी कशाबरोबर रिॲक्ट होतं आहे तर फेनॉल बरोबर, आणि त्याच्यामध्ये काहीतरी इंडिकेट करतं. आणि इकडं सुद्धा हे न्यूट्रल FeCl3चं सोल्युशन अल्कोहोलबरोबर रिॲक्ट होतं आणि काहीतरी त्या ठिकाणी इंडिकेट करते. म्हणजे हे त्या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग करण्याचा हा न्यूट्रल FeCl3 काय आहे तर रिएजंट आहे. कशाला तर अल्कोहोल आणि फेनॉलला. ठीक आहे. आता डिस्टिंग्विशिंग जर बघितलं तर एक्झॅक्टली कसं त्या ठिकाणी करतं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता हे जे तुमचा न्यूट्रल सोल्युशन जे आहे कशाचं तर FeCl3चं ज्यावेळेस फेनॉलबरोबर रिॲक्ट होतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय फॉर्म होतं तर फेरिक फेनॉक्साईड हे त्याच्यामध्ये फॉर्म होते. काय फॉर्म होते फेरिक फेनॉक्साईड. आणि फेरिक फेनॉक्साईड जे ज्यावेळेस फॉर्म होतं त्यावेळेस त्याचा कलर जो आहे तो कलर त्या ठिकाणी व्हायलेट कलर त्या ठिकाणी सोल्युशनला ॲपियर होतो. आणि इकडं जर बघितलं ज्यावेळेस हे अल्कोहोल न्यूट्रल FeCl3 बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलाही कलर फॉर्म होत नाही. ॲज इट इज आहे तसंच सोल्युशन राहतं, त्याच्यामध्ये कुठलाही कलर जो आहे तो कुठलाही कलर फॉर्म होत नाही. हे त्याचं इंडिकेशन आहे. इकडं त्या ठिकाणी व्हायलेट कलरचा प्रेसिपिटेट जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार, किंवा त्या टेस्टमध्ये त्या ठिकाणी व्हायलेट कलर हा जो आहे तो त्या ठिकाणी ॲपियर झालेला तुम्हाला दिसेल, पण या ठिकाणी तुम्हाला कुठलाही कलर चेंज दिसणार नाही. हे त्या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग आहे. याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युज्ड फॉर द डिस्टिंग्विश अल्कोहोल अँड फेनॉल. अल्कोहोल आणि फेनॉलला त्या ठिकाणी डिस्टिंग्विश करण्यासाठी कोणता रिएजंट वापरला जातो. मग त्याचं ॲन्सर जे ते म्हणजे न्यूट्रल FeCl3 हा रिएजंट त्याच्यामध्ये वापरला जातो. ठीक आहे. आता यामध्ये मी स्टेप जे आहे ते स्टेप्स मी राईट करतो. वेन phenol is treated with aqueous neutral FeCl3 solution, it gives a red to violet coloration. It gives a red to violet coloration. आता बघायला सांगितलं तर प्रमाणेच फेनॉल ज्यावेळेस ट्रीट करतो आपण न्यूट्रल FeCl3 सोल्युशन बरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी रेड टू व्हायलेट कलरेशन जे आहे ते त्याच्यामध्ये ऑब्झर्व होतं. ठीक आहे. आता हे रेड टू व्हायलेट कलरेशन जे आहे ते त्याचं फॉर्मेशन बघा. द कलर इज ड्यू टू, कलर जो आहे तो कशामुळे फॉर्म होते ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ व्हायलेट कलर्ड फेरिक फेनॉक्साईड. त्याच्यामध्ये व्हायलेट कलरचं फेरिक फेनॉक्साईड जे आहे ते त्याच्यामध्ये फॉर्म होते, म्हणून त्या ठिकाणी ते जे आहे फेनॉल जे आहे ते फेनॉल त्या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग होते. व्हायलेट कलरचं फेरिक फेनॉक्साईड फॉर्म होतं त्यामुळे. ठीक आहे. रिॲक्शन बघूया. आता राईट करताना मी दोन फॉर्मॅटमध्ये रिॲक्शन राईट करतोय. थ्राईस C6H5OH हे फेनॉल आहे बरोबर. या फेनॉलला आपल्याला ट्रीट करायचं आहे कशाबरोबर तर FeCl3चं न्यूट्रल ॲक्वियस सोल्युशन जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि न्यूट्रल ॲक्वियस सोल्युशन बरोबर ट्रीट केल्यानंतर त्या ठिकाणी फेरिक फेनॉक्साईड फॉर्म होते. आता फेरिक फेनॉक्साईडचा फॉर्म्युला बघा. हा Fe मी राईट करतो. हा इथला एक Fe मी राईट केला. ठीक आहे. इथले आता आपण फेनॉलचे मॉलिक्युल्स किती घेतलेले आहेत 3 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत तर ब्रॅकेट टाकतो. आता हे Cl किती आहेत 3 आहे बरोबर. या 3 Clच्या जागेवरती हे 3 त्या ठिकाणी फेनॉक्साईड येतात. ठीक आहे. फेनॉक्साईड म्हटलं की त्या ठिकाणी काय आलं
Ce6H5 हे किती मॉलिक्युल्स येणार आहेत, तर 3 येणार. म्हणजे फेरिक फेनॉक्साईड जे ते फेरिक फेनॉक्साईड याच्यामध्ये फॉर्म होते. आणि या फेरिक फेनॉक्साईडचा कलर जो आहे तो त्या ठिकाणी कोणता राहतो, व्हायलेट कलर याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे, हे झाले डिस्टिंग्विशिंग टेस्ट कशाची, तर फेनॉलची आपण बघितली. आता या ठिकाणी त्याच्या शेजारी आपल्याला त्या ठिकाणी अल्कोहोलची डिस्टिंग्विशिंगची टेस्ट जी आहे ती बघायची आहे. आता यामध्ये आता मी घेताना त्या ठिकाणी इथेनॉल घेतो आहे. ठीक आहे, अल्कोहोलच आहे. इथेनॉल ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी ट्रीट करतो ट्रीट कशाबरोबर करायचं आहे, तर फेरिक फेनॉक्साईड FeCl3 बरोबर त्या ठिकाणी ट्रीट करायचं. न्यूट्रल इथं वाटल्यास मी लिहितो न्यूट्रल FeCl3 सोल्युशन. देन याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे पुढे, न्यूट्रल FeCl3 सोल्युशन इट डज नॉट गिव्स एनी कलरेशन. याच्यामध्ये कुठलंही कलरेशन त्या ठिकाणी ऑब्झर्व होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस आपण इथेनॉल हे कशाबरोबर ट्रीट करू, आपण FeCl3चं जे न्यूट्रल सोल्युशन आहे, न्यूट्रल ॲक्वियस सोल्युशन आहे, ॲक्वियस सोल्युशन बरोबर ज्यावेळेस ट्रीट करू त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठलाही कलर ऑब्झर्व होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी नो कलरेशन, त्याच्यामध्ये कुठलाही कलर फॉर्म होणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, डिस्टिंग्विशिंग बघा, साधं सोपं डिस्टिंग्विशिंग आहे. कुठले क्वेश्चन विचारले जातात ते सांगितले. 2 महत्त्वाचे क्वेश्चन जे ते आहेत बघा. फेनॉल आणि अल्कोहोल याला डिस्टिंग्विशिंग करण्यासाठी काय वापरलं जातं, तर ॲक्वियस न्यूट्रल सोल्युशन आपण वापरतो. कशाचं, FeCl3चं. हा एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये. देन डिस्टिंग्विशिंग रिएजंट हा आपण आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी फेनॉल जे आहे ते फेनॉल फेरिक FeCl3 बरोबर म्हणजे फेरिक क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतो, त्यावेळेस त्या ठिकाणी कुठला कॉम्प्लेक्स तयार होतो हे एक त्याच्यावरती क्वेश्चन विचारलं जातं. तर फेरिक फेनॉक्साईड हा कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी फेनॉलला डिस्टिंग्विशिंग करतो आपण अल्कोहोलपासून, त्यावेळेस त्याच्यामध्ये कलरेशन कोणतं फॉर्म होतं किंवा कलर कोणता ॲपियर होतो, तर त्याच्यामध्ये व्हायलेट कलरेशन जे ते व्हायलेट कलरेशन ऑब्झर्व होतं. हा एक त्याच्यामध्ये क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. अल्कोहोलबरोबर कुठलीही रिॲक्शन होत नाही, अल्कोहोलमध्ये कुठलाही चेंज आपल्याला दिसत नाही. अल्कोहोल जे आहे त्या अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी कुठलाही कलर ऑब्झर्व होत नाही. आपण FeCl3 बरोबर ज्यावेळेस ट्रीट करतो त्यावेळेस. लक्षात आलं. ठीक आहे, ही झाली आपली कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट जे पॉईंट आहे तो म्हणजे डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स. आता यामध्ये अल्कोहोलचं डिस्टिंग्विशिंग करायचं, याच्यामध्ये आपल्याला फेनॉल वगैरे कशाची कंपॅरिझन करायचं नाही. आता अल्कोहोलला डिस्टिंग्विशिंग करायचं आहे. आता अल्कोहोल्समध्ये त्या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग करायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचे टाईप जे ते टाईप असलं टाईप त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टिंग्विशन जे आहे ते डिस्टिंग्विश करायचं. मग अल्कोहोलमध्ये जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशनमध्ये बघितलं आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स बरोबर. या मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये 3 टाईप्स आहेत. कुठले आहेत, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल, हे 3 टाईप्स आहेत. मग ह्या 3 अल्कोहोल्सना आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्टिंग्विश करायचं म्हणजे सेपरेट आउट करायचं आहे, ओळखायचं आहे त्यांना. सपोज तुम्हाला या 3 टेस्ट ट्यूबमध्ये हे अल्कोहोल दिलेले आहे, हे प्रायमरी अल्कोहोल दिलेलं आहे, हे तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल दिलेलं आहे आणि हे टर्शरी अल्कोहोल दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलं, हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फक्त लेबलिंग केलेलं तुम्हाला. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहीत नाही, याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत नाही, आणि याच्यामध्ये कुठलं अल्कोहोल दिलं हे तुम्हाला माहिती नाही. फक्त यांना काय करायचं आहे तर ओळखायचं आहे. यामधलं प्रायमरी कुठलं, सेकंडरी कुठलं आणि टर्शरी कुठलं हे तुम्हाला माहिती नाही. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला अल्कोहोल जे हे अल्कोहोल्स 3 टेस्ट ट्यूबमध्ये दिलेले आहेत. आणि आता अल्कोहोल जे आहेत ह्या अल्कोहोल्सना सेपरेट आउट करायचं किंवा डिस्टिंग्विश करायचं आहे. मग डिस्टिंग्विश करताना कसं करायचं, कुठल्या टेस्टने केलं जातं, तर त्या ठिकाणी लुकास टेस्ट जे ती लुकास टेस्ट वापरली जाते. ठीक आहे, आता या ठिकाणी फक्त लक्षात घ्या की आपण या 3 टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी अननोन अल्कोहोल्स घेतलेले आहेत. या 3 टेस्ट ट्यूबमध्ये कुठले अल्कोहोल्स आहेत, तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ही 3 त्या ठिकाणी अल्कोहोल्स आहेत. आपल्याला माहीत नाही की कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये प्रायमरी आहे, कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये सेकंडरी आहे, कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये टर्शरी आहे, हे आपल्याला माहिती नाही आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे तर हे अल्कोहोल्स आहेत आणि ह्या अल्कोहोल्सना त्या ठिकाणी आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे. आता डिस्टिंग्विश करताना त्या ठिकाणी ह्यामध्ये आपण पुढं नाव दिलेलं आहे ते म्हणजे
म्हणजे लुकास टेस्ट. ठीक आहे, ही लुकास टेस्ट म्हणजेच काय एक्झॅक्टली, तर याच्यामध्ये डिस्टिंग्विशिंगसाठी काय वापरलं जातं, तर लुकास रिएजंट वापरला जातो. कुठला रिएजंट वापरला जातो, लुकास रिएजंट. आता हा लुकास रिएजंट जो आहे, हा लुकास रिएजंट काय राहतो, तर त्या ठिकाणी हे मिक्सचर राहतं कशाचं, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि तुमचं त्या ठिकाणी अनहायड्रस ZnCl2 हा लेविज ॲसिड कॅटलिस्ट जो आहे, या लेविज ॲसिड कॅटलिस्टचं त्या ठिकाणी कॉम्पोजिशन राहतं कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर. म्हणजेच काय, तर लुकास रिएजंट. हा लुकास रिएजंट आपण त्या ठिकाणी अगोदर तयार करून घेतला, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl. जो आपल्या 3 टेस्ट ट्यूब्स आहेत, त्या 3 टेस्ट ट्यूब्स आहेत, त्याच्यामध्ये अल्कोहोल्स आहेत. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा लुकास रिएजंट त्या ठिकाणी ॲड करायचं. हा लुकास रिएजंट ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय तयार होतं हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, अगोदर मी सुरुवातीचा पार्ट जो आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करतो. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी हे प्रायमरी अल्कोहोल असेल किंवा त्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल असेल किंवा त्या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल असेल, हे अल्कोहोल्स आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी यांना डिस्टिंग्विश करतो, कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम ईच अदर यांना आपल्याला त्या ठिकाणी डिस्टिंग्विश करायचे, ईच अदर इन लॅबोरेटरी युजिंग काय वापरायचं आपल्याला, युजिंग लुकास रिएजंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये या ठिकाणी लुकास रिएजंटचं आपण कॉम्पोजिशनवरती लिहिलेलंच आहे. या अल्कोहोल्सनं आपल्याला सेपरेट आउट करायचं आहे. ठीक आहे, मी आता एक इन जनरल रिॲक्शन राईट करतो आहे. या ठिकाणी ROH हे काय आहे, तर अल्कोहोल आहे. ठीक आहे, आणि याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे, तर लुकास रिएजंट बरोबर कॉन्सन्ट्रेटेड HCl घ्यायचं आहे आणि लेविज ॲसिड कॅटलिस्ट अनहायड्रस ZnCl2 हे त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. ZnCl2 वापरल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं बघा, आता हे जे आहे याच्यामध्ये काय चेंज होते, हा OH ग्रुप जो आहे तो फक्त सिम्पली कशाने रिप्लेस केला जातो, या CLने रिप्लेस केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म होताना काय फॉर्म होईल, RCl प्लस रिमेनिंग पार्ट कोणता फॉर्म होतो, H2O. RCl म्हणजेच काय, तर अल्किल हलाइड जे ते अल्किल हलाइड याच्यामध्ये फॉर्म होते. आता यामध्ये 2 पार्ट आपल्याला समजले. कुठलं पार्ट समजला, तर अल्कोहोल घ्यायचं आणि ते फक्त अनहायड्रस ZnCl2 बरोबर आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर त्या ठिकाणी ट्रीट करायचं आहे. त्याच्यामध्ये अल्किल हलाइड किंवा या ठिकाणी मी अल्किल क्लोराईड म्हणतो, अल्किल क्लोराईड जे आहे ते अल्किल क्लोराईड त्याच्यामध्ये फॉर्म होते. मग आता हे अल्किल क्लोराईड फॉर्म होते, पण आता यामध्ये जर बघितलं, हे ज्यावेळेस अल्कोहोल लुकास रिएजंट बरोबर रिॲक्ट होताच त्यावेळेस त्या ठिकाणी प्रोडक्ट फॉर्म होतो कुठला, तर अल्किल क्लोराईड. आणि ज्यावेळेस हा प्रोडक्ट फॉर्म व्हायला सुरुवात होते त्यावेळेस त्या ठिकाणी ते सोल्युशन जे आहे अल्कोहोलचं सोल्युशन हे टर्बिड व्हायला सुरुवात होते. टर्बिड जे आहे तर टर्बिड सोल्युशन त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होते. आणि टर्बिड सोल्युशन जे हे फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी हे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जे ते सेपरेट आउट होतात. मग हे टर्बिडिटी फॉर्म होताना किती वेळात टर्बिडिटी ही फॉर्म होते याच्यावरून त्या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग केलेली. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, मी हा पॉईंट फक्त राईट करतो. काय आपण म्हणलेलं इथं, अल्कोहोल्स रिॲक्ट्स विथ लुकास reagent forming a turbidity in the clear solution आपल्या कशाचं असणार आहे, तर अल्कोहोलचं. या अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये टर्बिडिटी जे आहे ते टर्बिडिटी फॉर्म होते. पण कधी तयार होते टर्बिडिटी, वेन प्रोडक्ट स्टार्ट फॉर्मिंग. ज्यावेळेस प्रोडक्ट फॉर्म होत असतोय त्यावेळेस ही टर्बिडिटी जी आहे ती टर्बिडिटी ॲपियर होते. हे ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिस्टिंग्विश करायचे काय, तर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल डिस्टिंग्विशन करायचे. सुरुवातीला प्रायमरी अल्कोहोल घेऊया. आता प्रायमरी अल्कोहोल हे आपल्याला लुकास रिएजंट बरोबर ट्रीट करायचे. प्रायमरी अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकास रिएजंट. ठीक आहे, प्रायमरी अल्कोहोल आपण लुकास रिएजंट बरोबर त्या ठिकाणी ट्रीट केलं.
रिॲक्ट्स विथ लुकास रिएजंट व्हेरी स्लोली, हा महत्त्वाचा वर्ड आहे, व्हेरी स्लोली ऑन हीटिंग, व्हेरी स्लोली ऑन हीटिंग टू गिव करस्पॉन्डिंग अल्किल, टू गिव करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराईड. ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोल लुकास रिएजंट बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर किंवा रिॲक्ट होताना व्हेरी स्लोली म्हणजे त्या ठिकाणी हळूहळू रिॲक्ट होतं, आणि हे रिॲक्ट्स होताना रिॲक्शन ही स्लो आहेच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी टेम्परेचरसुद्धा नेसेसरी आहे. रिॲक्शन स्लो आहे म्हणजेच त्या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल हे रिॲक्ट होताना त्याची रिॲक्टिव्हिटी जर बघितली ह्या लुकास रिएजंट बरोबर काय राहणार, सगळ्यात कमी असणार आहे प्रायमरी अल्कोहोलची. आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे कशामध्ये, तर त्या ठिकाणी 11th स्टँडर्डमध्ये बेसिक कन्सेप्टमध्ये बघितलेले आहेत इफेक्ट, जे इफेक्ट स्टडी केलेले आहेत. मग यामध्ये त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, हे डिटेल्समध्ये पुढे आपण बघणार आहोत. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, हा OHला त्या ठिकाणी Cl सबस्टिट्यूट करते. मग त्यामध्ये प्रायमरी कार्बोकॅटाईन, सेकंडरी कार्बोकॅटाईन आणि टर्शरी कार्बोकॅटाईन फॉर्म होते. इथं प्रायमरी कार्बोकॅटाईन हे जे आहे हे फॉर्म होणार आहे, म्हणजे प्रायमरी कार्बोकॅटाईनची स्टेबिलिटी काय राहणार, सगळ्यात कमी राहणार. बरोबर. मग स्टेबिलिटी कमी असेल तर रिॲक्टिव्हिटीसुद्धा त्या ठिकाणी काय राहणार, कमी राहणार. या प्रायमरी अल्कोहोल हा त्या ठिकाणी स्लोली रिॲक्ट होतो कशाबरोबर, तर लुकास रिएजंट बरोबर स्लोली रिॲक्ट होतो, कारण की त्याची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी कमी आहे. कॅटलिस्ट वापरला तरीसुद्धा रिॲक्टिव्हिटी कमी आहे, आणि त्याला हीट जरी केलं तरीसुद्धा तो रिॲक्ट जो आहे तो रिॲक्ट फास्ट होत नाही. हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण डिफाईन केलं रिॲक्शन, आपण मेन्शन करूया काय म्हणतो, काय की आपण या ठिकाणी मॉलिक्यूल घेताना हा मॉलिक्यूल घेतो CH3CH2OH, कशाचा मॉलिक्यूल आहे, इथाईल अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे. बरोबर. आणि ह्या इथाईल अल्कोहोलला आपल्याला ट्रीट करायचं आहे कशाबरोबर, तर कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 बरोबर आपल्याला हीट करायचं आहे. आणि हीट केल्यानंतर त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन होणार, OHला त्या ठिकाणी रिप्लेस केलं जाणार कशाने, तर Clने रिप्लेस केलं जाणार. बरोबर. प्लस H2O काय फॉर्म होतं या ठिकाणी बघा, इथाईल क्लोराईड, जे ते इथाईल क्लोराईड इथं फॉर्म होते. आता याची टर्बिडिटी आपल्याला फॉर्म झालेली दिसणार. कधी टर्बिडिटी मिळणार, हा तुमचा सपोज टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय केलं तर अल्कोहोल घेतलेलं आहे, कुठला, इथिल अल्कोहोल घेतलेलं आहे. बरोबर. आपल्याला माहिती नव्हतं. ठीक आहे. इथिल अल्कोहोल आहे हे आपल्याला आयडेंटिफाय झाले. ठीक आहे. किंवा ते मी नंतर एक्सप्लेन करतो. फक्त या ठिकाणी अल्कोहोल घेतला, अल्कोहोल घेतल्यानंतर कुठला अल्कोहोल आहे हे माहीत नाही. अल्कोहोल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय टाकलं तर हा लुकास रिएजंट त्याच्यामध्ये ॲड केला. लुकास रिएजंट ॲड केला की त्या ठिकाणी रिॲक्शनला खूप वेळ लागला, त्याच्यामध्ये टर्बिडिटी दिसली नाही. क्लिअर सोल्युशन जे आहे ते खूप वेळ तसंच राहिलं. क्लिअर सोल्युशन 10-20 मिनटं त्या ठिकाणी आहे तसंच क्लिअर सोल्युशन राहिलं. पण 20 मिनटांनंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हळूहळू टर्बिडिटी जी आहे ती टर्बिडिटी फॉर्म व्हायला सुरुवात झाली. कधी, तर त्या ठिकाणी हीट केल्यानंतर 20 मिनटानंतर, म्हणजे त्या ठिकाणी इथाईल क्लोराईड जे आहे त्याच्यामध्ये 20 मिनटानंतर तयार झाले. हे जनरली कन्सिडर करा फक्त. 20 मिनटानंतर हे इथाईल क्लोराईडची टर्बिडिटी त्याच्यामध्ये फॉर्म व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे. आता नेक्स्ट दुसरं सेकंडरी अल्कोहोल ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस काय होतं बघा, सेकंडरी अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकास रिएजंट much faster than primary alcohol. बघा स्टेटमेंट बघा, सेकंडरी अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकास रिएजंट मच फास्टर दॅन प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलपेक्षा सेकंडरी अल्कोहोलचा त्या ठिकाणी रिॲक्ट होण्याचा रेट जो आहे लुकास रिएजंट बरोबर तो जास्त आहे. कशामुळे, तर स्टेबिलिटी जर बघितली तर जास्त कोणाची स्टेबिलिटी आहे, तर सेकंडरीची स्टेबिलिटी काय राहणार, जास्त राहणार. प्रायमरीची स्टेबिलिटी काय राहणार, कमी राहणार. आता सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊया. सपोज मी घेताना CH3CHOH आणि CH3 कुठला अल्कोहोल घेतलेला आहे, आयसोप्रोपाईल अल्कोहोल घेतलेलं आहे. ठीक आहे.
आणि या आयसोप्रोपाईल अल्कोहोलला रिॲक्ट केलं कशाबरोबर, तर कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर आणि अनहायड्रस ZnCl2 हा लेव्हिज ॲसिड कॅटलिस्ट घेतलेला आहे. इथं जर बघितलं तर टेम्परेचर मी राईट करत नाही, टेम्परेचर हे नेसेसरी नाही. रूम टेम्परेचरला जर रिॲक्शन कॅरिड आउट केली तर ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन 4 ते 5 मिनटामध्ये कॅरिड आउट होते. म्हणजेच त्या ठिकाणी रेट जर बघितला तर रेट काय झाला सेकंडरीचा तर वाढला. हा OH आहे त्याच्या जागेवरती कोण येणार Cl आणि पुन्हा CH3 प्लस H2O काय फॉर्म होईल, आयसोप्रोपाईल क्लोराईड. आयसोप्रोपाईल क्लोराईड. इथं फक्त रूम टेम्परेचरला आपण रिॲक्शन केलेली, इथं आपण हीट वापरलेली आहे, लक्षात ठेवा. इथं त्या ठिकाणी हीट वापरायची गरज नाही कारण की याची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती जास्त आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, प्रायमरीपेक्षा इथं टर्बिडिटी फॉर्म होताना ही लवकर टर्बिडिटी मिळणार. इथं 20 मिनटं लागली तिथं इथं त्या ठिकाणी 4 ते 5 मिनटातच टर्बिडिटी तिथं फॉर्म होते. आणि इथं टेम्परेचरची सुद्धा काही गरज नाही कारण की सेकंडरी अल्कोहोल असेल त्याची रिॲक्टिव्हिटी ही जास्त राहते. ठीक आहे. देन आता टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये बघूया. टर्शरी अल्कोहोल काय होतं बघूया. अगोदर राईट करतो मी. टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट्स इमिडिएटली with concentrated HCl even in the absence of महत्त्वाचा वर्ड आहे बघा, अनहायड्रस ZnCl2 हा महत्त्वाचा वर्ड आहे याच्यामध्ये. इवन इन द absence ऑफ अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे. टर्शरी अल्कोहोल reacts immediately with concentrated HCl even in the absence of anhydrous ZnCl2 किंवा नुसतं लुकास रिएजंट म्हटलं तरी चालेल. टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकास रिएजंट. ठीक आहे. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी हा रिॲक्ट होतो टर्शरी अल्कोहोल त्यावेळेस त्या ठिकाणी कंडिशन जी आहे ती कंडिशन काय राहते तर रूम टेम्परेचरला त्या ठिकाणी हा रिॲक्ट होतो. रिॲक्शन बघूया. सपोज मी घेताना हे टर्शरी अल्कोहोल घेतले CH3 देन CH3OH. कुठला अल्कोहोल आहे बघा, मॉलिक्यूल कुठला आहे TERT, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे. आणि हे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल कशाबरोबर रिॲक्ट होते तर HCl बरोबर कॉन्सन्ट्रेटेड. तिथं त्या ठिकाणी तुम्ही रिएजंट जो आहे तो राईट करा किंवा करू नका. तिथं त्या ठिकाणी रिएजंटची काही म्हणजे हा तुमचा कॅटलिस्ट जो आहे तर कॅटलिस्टची काहीसुद्धा गरज नाही टर्शरीच्या केसमध्ये कारण की याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. टर्शरी कार्बोकॅटायन जे फॉर्म होणार आहे ते टर्शरी कार्बोकॅटायन हे मोर स्टेबल असल्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी काय राहते जास्त राहते. लक्षात आलं. त्यामुळे इथं ZnCl2 लिहिलं तरी चालेल. डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे म्हणल्यानंतर तिथं राईट करणं गरजेचं आहे. पण तुम्हाला एक्झाममध्ये तिथं अनहायड्रस ZnCl टर्शरीचा मॉलिक्यूल दिला जर असेल तर त्या ठिकाणी अनहायड्रस ZnCl2 हे दिलं जात नाही एक्झाममध्ये. लक्षात ठेवा. तुमची CET असेल, नीट असेल, JEE एक्झाम असेल किंवा थेअरीची एक्झाम असेल, जर टर्शरी अल्कोहोल दिला असेल तर तिथं अनहायड्रस ZnCl2 दिलं जात नाही कारण की हा डायरेक्टली HCl बरोबर रिॲक्ट होतो. जर डिस्टिंग्विशिंग विचारलं तर मात्र त्या ठिकाणी हे अनहायड्रस ZnCl2 जे ते ZnCl2 लिहिणं गरजेचं आहे कारण की आपण तिन्ही पण टेस्ट ट्यूबमध्ये हे ॲड करणारच आहोत लुकास रिएजंट. तिथं त्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही की हे टर्शरीज आहे. जर माहिती असतं तर आपण फक्त HCl टाकू, पण आपल्याला इथं माहिती नाही आहे टर्शरी अल्कोहोल आहे म्हणून त्या ठिकाणी आपण काय ॲड केलं अनहायड्रस ZnCl2. आता हे अनहायड्रस ZnCl2 ॲड केलं पण रिॲक्शन होताना फक्त याच्याबरोबरच होणार आहे. टेम्परेचर कुठलं आहे रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन होईल कॅरिड आउट. फॉर्म होताना CH3 आणि Cl कोणता मॉलिक्यूल तयार होते टर्शरी ब्युटाइल क्लोराईड याची टर्बिडिटी फॉर्म होते. पण आता यामध्ये महत्त्वाचा वर्ड कुठला आहे बघा, इमिडिएट टर्बिडिटी त्याच्यामध्ये फॉर्म होते.
ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोल घेतलेलं आहे टेस्ट ट्यूबमध्ये, त्याच्यामध्ये ॲड केलं लुकास रिएजंट ॲड केल्या लगेच खाली तुम्हाला टर्बिडिटी जी आहे ते टर्बिडिटी शेक केले लगेच दिसणार आहे. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याच्यामध्ये टर्बिडिटी जी आहे ते टर्बिडिटी फॉर्म होते. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुमचे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जे आहेत ते डिस्टिंग्विशिंग केले जातात. ठीक आहे, पुन्हा एकदा मी सांगतो बघा, मग अशा आपण त्या ठिकाणी ठेवलं होतं 3 टेस्ट ट्यूब. ठीक आहे, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा त्या ठिकाणी काय आहे तर डिस्टिंग्विशिंग करण्यासाठी वापरला जाणारा रिएजंट कोणता तर लुकास रिएजंट. त्याचं कॉम्पोजिशन काय तर कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि त्या ठिकाणी अनहायड्रस ZnCl2. दुसरा पॉईंट, त्यामध्ये ज्यावेळेस अल्कोहोल हे रिॲक्ट होतं लुकास रिएजंट बरोबर तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सोल्युशनमध्ये टर्बिडिटी फॉर्म होते. अल्कोहोलचं सोल्युशन अगोदर क्लिअर असतं आणि ज्यावेळेस लुकास रिएजंट ॲड कराल त्यावेळेस त्या ठिकाणी टर्बिडिटीची आहे तर टर्बिडिटी फॉर्म होते. कधी तर प्रोडक्ट ज्यावेळेस फॉर्म व्हायला सुरुवात होते त्यावेळेस. आणि टर्बिडिटी कशाची फॉर्म होते तर अल्किल क्लोराईडची टर्बिडिटी फॉर्म होते. ज्यावेळेस आपण प्रायमरी अल्कोहोल घेऊ, या प्रायमरी अल्कोहोलचं डिस्टिंग्विशिंग करताना आपण काय करतो आहे तर या टेस्ट ट्यूबमध्ये आपण घेतले अल्कोहोल, त्याच्यामध्ये लुकास रिएजंट ॲड केला आणि त्याला हीट केलं तर 20 मिनिटानंतर टर्बिडिटी फॉर्म झाली. हे एक झालं ऑब्झर्वेशन. दुसरं अल्कोहोल आपण घेतलेलं आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण काय केलं तर लुकास रिएजंट ॲड केला आणि रूम टेम्परेचरला त्या ठिकाणी शेक करत राहिलो. शेक केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टर्बिडिटी ही फॉर्म झाली. कधी तर 4 मिनिटानंतर त्या ठिकाणी टर्बिडिटी याच्यामध्ये फॉर्म झाली. ठीक आहे, तिसरं त्या ठिकाणी हे अल्कोहोल आहे, याच्यामध्ये आपण लुकास रिएजंट ॲड केला. लुकास रिएजंट ॲड केल्या रूम टेम्परेचरला लगेच त्या ठिकाणी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याच्यामध्ये टर्बिडिटी जी आहे तर टर्बिडिटी फॉर्म झाली. म्हणजेच यामध्ये हे प्रायमरी अल्कोहोल असेल 20 मिनिटानंतर टर्बिडिटी, हे सेकंडरी अल्कोहोल असेल 4 मिनिटानंतर टर्बिडिटी आणि हे टर्शरी अल्कोहोल असेल इमिडिएट टर्बिडिटी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल्स त्या ठिकाणी डिस्टिंग्विश जे आहेत ते डिस्टिंग्विश केले जातात. आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर थिअरीच्या एक्झाममध्ये जर बघितलं तर आपल्याला डिस्टिंग्विशिंग टेस्ट बघायचे आहेत आणि ह्या डिस्टिंग्विशिंग टेस्ट जे आहेत हे त्या ठिकाणी प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचं. मग हा डिस्टिंग्विशिंग जो पॉईंट आहे त्याच्यावरती फिक्स एक थेअरीला क्वेश्चन विचारला जातो किंवा त्या ठिकाणी तुमच्या ज्या एक्झाम जे आहे ते CET नीट असेल किंवा JEE एक्झाम त्याच्यामध्ये सुद्धा डिस्टिंग्विशिंग टेस्टवरती क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारला जातो. महत्त्वाचा पार्ट याच्या अगोदर 1-2 वेळा थेअरीला विचारलेला आहे डिस्टिंग्विशिंग टेस्टवरचा क्वेश्चन. आणि लास्ट इयरला जर बघितलं तर कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजनमधले त्या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग टेस्ट विचारली होती. प्रायमरी नायट्रोअल्किन, सेकंडरी नायट्रोअल्किन आणि टर्शरी नायट्रोअल्किन त्याच्यावरती क्वेश्चन होता. म्हणजे यावर्षी त्या ठिकाणी याच्यावरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, कारण की फिक्स क्वेश्चन जे आहे ते फिक्स क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो. पुन्हा एकदा मी झूम करतोय का तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याच्यावरती कुठं ना कुठं तरी एक तरी क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण त्यातला A पार्ट जो आहे तो A पार्ट फिनिश केलेला आहे टेक्स्ट बुकप्रमाणे आपल्या नवीन सिलेबसच्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी कुठले पॉईंट्स बघितले पुन्हा एकदा फक्त ओव्हरलूक करूया. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये केमिकल प्रॉपर्टीज आपण त्या ठिकाणी सुरुवात कुठून केलेली होती बघा. केमिकल प्रॉपर्टीज पहिली टेस्ट आपण लिटमस टेस्ट बघितली, त्याच्यानंतर रिॲक्शन विथ बेस बरोबर रिॲक्शन बघितली. मध्ये रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी फेनॉल बरोबर बेसची रिॲक्शन, त्याच्यानंतर अल्कोहोल बरोबर त्या ठिकाणी बेसची रिॲक्शन. फेनॉल हे बेस ॲसिडिक नेचरचं राहतं आणि हे जे आहे अल्कोहोल जे ते न्यूट्रल नेचरचं राहतं, हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल. त्याच्यामध्ये डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ अल्कोहोल आणि फेनॉलची आपण बघितली. FeCl3 सोल्युशन, व्हायलेट कलर, इथं त्या ठिकाणी नो कलरेशन. आणि तिसरा जो पॉईंट जो आहे तो आता मी एक्सप्लेन केला आहे डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीचं डिस्टिंग्विशिंग वापरायचं आहे लुकास रिएजंट. ठीक आहे, थँक्यू.